वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येने 5 लाखांचा टप्पा पार केलाय, तर मागील 10 वर्षात एकूण प्रवाशांची संख्या 100 कोटींच्या घरात पोहोचली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात 43,000हून अधिक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे। नीट परीक्षेत राज्यातून तब्बल 1,40,000 विद्यार्थी पात्र ठरले। पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। 24 ऑगस्टला होणारी परीक्षा महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही परीक्षा 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश अतिरिक्त पालिका आयुक्तांनी दिले। नागरिकांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये म्हणून युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले। महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षप्रवेशाची भूमिका ठरण्याची शक्यता आहे। घाटगे यांनी आज कोल्हापूरच्या कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे। सांगलीतील कडेगाव येथील टेंबू सिंचन योजनेचं काम अपुरं असल्यानं पाणी संघर्ष समितीनं 27 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पुणे जलसंपदा विभागाकडून सिंचन योजनेची गांभीर्यानं दखल न घेतल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। यावेळी 6ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वर्धा दौऱ्यावर आहेत। यावेळी ते विश्रामगृह इथं निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे 4ही विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज इंदापूरमध्ये दाखल होणार आहे। या यात्रेला अजित पवार उपस्थित राहतील, तर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होईल। महिला सशक्तीकरण या अभियानासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिक येथील तपोवन इथं जाहीर सभा पार पडणार आहे। उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाबाबतच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करावी अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे। वाढवण बंदराचा देशातील सर्वोत्तम बंदरात समावेश आहे, असं केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले। वाढवण बंदराचं 30 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होण्याची शक्यता आहे। हिंगोलीच्या सेनगावमध्ये पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदानच उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना महामार्गावर सराव करावा लागतोय। विद्यार्थी जीव धोक्यात घालून राज्य महामार्गावर सराव करतायत। पीएमआरडीए मध्ये 407 कर्मचारी भरतीसाठी अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। पीएमआरडीएच्या स्थापनेपासून पदांची भरती रखडली होती। भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। गुंतवणुकीचा आमिष दाखवत एका इंजिनियरची 1,25,00,000 रुपयांसाठी फसवणूक करण्यात आली। शेअर बाजारात गुंतवणुकीचा आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून लूट करण्यात आली। पुणे सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत। झोपडपट्ट्यांमुळे वन अधिकाऱ्यांना उद्यानाचं व्यवस्थापन करण्यात अडचणी येत असल्याने हे आदेश देण्यात आले। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचा एक व्हिडिओ समोर आलाय। पर्यटकांची जिप्सी चिखलात रुतली असताना त्या गाडीच्या भोवती वाघ फेऱ्या मारत असल्याचं पाहायला मिळालंय। रामदिघी परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।